गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पती पत्नीचे नाते 7 जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला बाऱ्हे येथील सर्व सुवासिनींनी ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे येथील वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले। परिसरात वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी आणि त्याला सूत बांधण्यासाठी महिलांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती। आख्यायिकेनुसार सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते। हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या। जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून आणि बुंधाला सुताचे 7 फेरे घालतात। ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे। या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते, तसेच त्याच्या पारंब्याचा विस्तारही खूप मोठा असतो। त्याचप्रमाणे नैसर्गिकतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे। सकाळपासूनच सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू झाली होती। साज शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील महिलांनी वडाच्या झाडाला 7 फेरे मारून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली आहे। आंबे, केळी, फुले, हळद, कुंकू साहित्याने वडाची पूजा करत सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती लाभ अशी प्रार्थना केली आहे। यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आंब्याचे बाण दिले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।